नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर पहिल्यांदा प्रकरण 5वा बाजाराचे प्रकार, त्यालाच काय म्हटलं जातं, फॉर्म्स ऑफ मार्केट, या पाठाविषयी आपल्याला माहिती पाहिजे। मग पाठाचं प्रस्तावना आता आपण पाहूया। सामान्यतः बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय, म्हणजे जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते। पण अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात, वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात। असं आपण बाजारचे प्रकार किंवा त्याचं प्रस्तावना पाहू शकतो। आता आपण बाजाराची नेमकी व्याख्या काय आहे ते आपण पाहूया। ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्राच्या मतानुसार प्रस्तावना आपण पाहिली। आता बाजाराची व्याख्या पाहणार आहोत। ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्पराशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते। अशा प्रकारे बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचे एक जाळे आहे। मग जेव्हा खालील गोष्टी अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो। जेव्हा खालील गोष्टी अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो। त्या गोष्टी म्हणजे काय? पहिला आहे ग्राहक आणि विक्रेते, दुसरा आहे वस्तू किंवा सेवा यांची खरेदी विक्री, तिसरा आहे वस्तूची किंमत, चौथा आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध आणि बाजारविषयक ज्ञान। ह्या पाचही गोष्टी असले तरच आपल्याला बाजार निर्माण होतो। आता आपण बाजाराचे वर्गीकरण पाहणार आहोत। बाजाराच्या वर्गीकरणामध्ये स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धानुसार असं 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं। पहिल्यांदा आपण बाजाराचे स्थळानुसार वर्गीकरण पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, बाजाराचे स्थळानुसार वर्गीकरण पाहणार आहोत। एक आहे स्थानिक बाजारपेठ। स्थळानुसार वर्गीकरणामध्ये आपण स्थानिक बाजारपेठामध्ये बद्दल माहिती पाहणार आहोत। बघा, बाजाराचे स्थळानुसार वर्गीकरणामध्ये पहिला आहे स्थानिक बाजारपेठ। स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी वस्तूचं ते खरेदी करतात। म्हणजे ग्राहक वस्तूचे उत्पादन जिथं होते तिथूनच ते वस्तूचं खरेदी करतात, त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्थानिक बाजारपेठ असं म्हणणार आहोत। तर दुसरं आहे राष्ट्रीय बाजारपेठ। राष्ट्रीय बाजारपेठ याचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय, म्हणजे देशात प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणणार आहोत। त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ। आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याचा अर्थ काय? आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचं काय होतं, आदान प्रदान होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतो। अशा प्रकारे स्थानिक बाजारपेठ म्हणजे जिथे वस्तूचं उत्पादन होतं तिथंच वस्तूचं खरेदी विक्री केली जाते। आणि राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे देशाच्या अंतर्गतच राज्यामध्ये जिथं आपलं व्यापार, उत्पादन किंवा वस्तूचं देवाणघेवाण चालतं त्याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ म्हणतो। आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे देशाच्या सीमा ओलांडून वस्तू व सेवांचं आदान प्रदान होते, त्याला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणणार आहोत। आता आपण बाजारपेठाचे स्थळानुसार वर्गीकरण पाहिलेलं आहोत। आता आपण बाजारपेठाचं काय पाहणार आहोत, काळानुसार वर्गीकरण पाहणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, आता आपण बाजारपेठाचे काळानुसार वर्गीकरण पाहणार आहोत। त्यामध्ये अत्यल्प काळ हा पहिला प्रकार आहे। अत्यल्प काळ हा काय आहे, पहिला प्रकार आहे। बघा, अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत मागणी निर्धारित करते। त्यामुळे वस्तूची किंमत मागणी निर्धारित करते। हा काळ काही दिवसाचा किंवा काय असतो, आठवड्याचा असतो, ज्यात वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, जास्त वस्तूचा पुरवठा सुद्धा वाढवता येत नाही। अशा प्रकारे अत्यल्प काळ हा काळानुसार बाजारपेठेचा पहिला वर्गीकरण किंवा प्रकार असून दुसरा आहे अल्पकाळ। बघा, अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे। अल्पकाळ हा काय आहे, वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ असून या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे उदाहरण म्हणजे श्रम समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढवता येणे शक्य आहे। म्हणजे अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ असून या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे म्हणजे श्रम समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढवता येणं काय आहे, शक्य आहे। त्यानंतरचा आहे दीर्घकाळ।
बघा, दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. हा कालावधी काही वर्षाचा असतो. उदाहरण म्हणजे साधारणपणे 5 वर्षापर्यंतचा कालावधीला आपण काय म्हणतो, दीर्घकाळ असा म्हणतो. त्यानंतरचा आहे अतिदीर्घकाळ. त्यानंतरचा आहे अतिदीर्घकाळ. बघा, अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व साधने स्थिर आणि किंवा बदलता येणे शक्य असते. हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. अशा प्रकारे अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व साधने स्थिर असते किंवा बदलता येणे त्यांना शक्य असते. हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. अशा प्रकारे काळानुसार वर्गीकरणामध्ये आपण बाजाराच्या वर्गीकरणामध्ये आपण काय पाहिलेलो होतो, अत्यल्प काळ पाहिलो, अल्पकाळ पाहिलो, दीर्घकाळ पाहिलो आणि अति दीर्घकाळ पाहिलो. आता स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण काय पाहणार आहोत, स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण पाहत असताना त्याचे 2 प्रकार आहेत. एक पूर्ण स्पर्धा आहे, दुसरं अपूर्ण स्पर्धा आहे. पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य, अर्थ व व्याख्या आपण पाहणारच आहोत. त्याशिवाय अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी आहे, अल्पाधिकार आहे आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. बाजाराच्या वर्गीकरणामध्ये आपण काय पाहिलो, स्थळानुसार पाहिलो, काळानुसार पाहिलो आणि स्पर्धेनुसार वर्गीकरण पाहत असताना आपण त्यामध्ये 2 भाग आहेत. पूर्ण स्पर्धा आहे, अपूर्ण स्पर्धा आहे. अपूर्ण स्पर्धामध्ये हे उपघटक आहेत. एक मक्तेदारी आहे, अल्पाधिकारी आहे आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. ते चार्ट मी परत एकदा तुम्हाला सगळं काही सविस्तरपणे दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय त्याची अर्थ व व्याख्या पाहूया. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय त्याचे अर्थ व व्याख्या पाहणार आहोत. बघा, पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श व काल्पनिक संकल्पना आहे. प्रत्यक्ष बाजारापेक्षा काय आहे, एक आदर्श व काल्पनिक संकल्पना आहे. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा हे काय आहे, अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक हे असंख्य असतात. पूर्ण स्पर्धा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. सर्व विक्रेते व ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक व विक्रेत्यांना बाजार स्थितीचं काय असतं, पूर्ण ज्ञान असते. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. आता आपण काय करणार आहोत, पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते. पहिलं वैशिष्ट्य काय आहे, असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते. बघा, पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहकाचा सहभाग नगण्य असतो. म्हणजे त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर आपला प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. पूर्ण स्पर्धेत काय असतात, विक्रेते हे किंमत स्वीकारणे असतात. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असल्यामुळे कोणत्याही एका ग्राहकानं त्या वस्तूच्या किमतीवर आपला प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचं पहिलं आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. दुसरं आहे एकजिनसी वस्तू. बघा, दुसरं म्हणजे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेतेमध्ये तसेच ग्राहकाची संख्या ही काय असते, पूर्ण स्पर्धेमध्ये प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा काय असतो, अल्पसा भाग असल्यामुळं वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक आपला प्रभाव पाडू शकत नाही. त्यामुळे पूर्ण स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते. दुसरं आहे एकजिनसी वस्तू. बघा, पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत ही काय असलं पाहिजे, एकजिनसी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. अशा प्रकारे एकजिनसी वस्तू हे काय आहे, पूर्ण स्पर्धेचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. तिसरं काय आहे, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. बघा, या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलाही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून ते काय करतात, निर्गमन करतात. अशा प्रकारे मुक्त प्रवेश आणि निर्गमन हे काय आहे,
पूर्ण स्पर्धेचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाजारपेठेत जर प्रवेश करण्यासाठी कुठल्याही एखाद्या विक्रेत्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारामध्ये प्रवेश करत असतात आणि त्यांना जर तोटा होत असेल, आपलं काहीतरी तोटा होत असेल तर तो सहजपणे तिथून माघार घेऊ शकतात. निर्गमन म्हणजे बाहेर पडू शकतात. एकच किंमत हे काय आहे? पूर्ण स्पर्धेचं चौथं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेनं काय होत असते? निर्धारित असतं. त्यामुळं पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत काय आहे? एक आणि फिक्स ठरलेलं असतं. पाचवा आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. बघा, ग्राहक व विक्रेत्यांना बाजार स्थितीचं संपूर्ण ज्ञान असते. ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचं काय असतं? संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक व विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचं काय असतं? ज्ञान असतं. अशा प्रकारे प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा आणि पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचं ज्ञान असतं. हे काय आहे? पूर्ण स्पर्धेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. सहावा आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. बघा, पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः काय असतात? गतिशील असतात. म्हणजे श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही काय आहेत? गतिशील आहेत. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादनाचे घटक हे पूर्णपणे गतिशील असून, म्हणजे श्रम म्हणा, भांडवल म्हणा यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नसेल तर ते व्यावसायिकदृष्ट्याही काय असतात? गतिशील असतात. त्यानंतरचा आहे वाहतूक खर्चाचा अभाव. वाहतूक खर्चाचा अभाव. बघा, पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते, कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकांमुळे किंमत समानता निर्माण होते. अशामुळे पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत ही सर्वत्र सारखी असून, कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो, या गृहीतकांमुळे किंवा किंमत समानता निर्माण होते. आठवा आहे सरकारी हस्तक्षेप नाही. बघा, निरहस्तक्षेप हे पूर्ण स्पर्धेचं काय आहे? एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असून, याचा अर्थ आर्थिक घडामोडीमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः काय असतो? अभाव असतो. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असून, याचा अर्थ आर्थिक घडामोडीमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः काय असतो? अभाव असतो. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते याविषयी माहिती पाहिलं. दुसरं आहे एकजिनसी वस्तू आहे. तिसरं आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन आहे. चौथा आहे एकच किंमत आहे. पाचवा आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान आहे. सहावा आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता आहे. सातवा आहे वाहतूक खर्चाचा अभाव आहे. आठवा आहे सरकारी हस्तक्षेप नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्याविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत.